मुंब्रा कळवा स्थानकादरम्यान दोघांचा ट्रेनमधून पडून मृत्यू। ठाणे लोहमार्ग पोलीस स्थानकात मृत्यूची नोंद। 19 वर्षीय आणि 23 वर्षीय तरुणांचा ट्रेनमधून पडून मृत्यू। मुंबई गोवा महामार्गावर उद्या अवजड वाहनांना बंदी। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त किल्ले रायगडावर अभिवादनाचा कार्यक्रम। मुंबई गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी होण्याची शक्यता। गृहप्रकल्पांची माहिती जाहिरातींमध्ये ठळकपणे छापा, अन्यथा 50,000 दंड। महारेराचा बिल्डरांना सज्जड इशारा। महारेराकडून बिल्डरांसाठी आदेश जारी। दादर पश्चिमेच्या सर्व रस्त्यांवर मोठी वाहतूक कोंडी होण्याची भीती। मुंबईत अटल सेतूची थेट वांद्रे वरळी सी लिंकला जोडणी देण्यासाठी प्रभादेवी रेल्वे स्थानकावरील पूल पाडण्यात येणार। 15 एप्रिलपासून पूल बंद होण्याची शक्यता। मुंबईत मध्य रेल्वेवर 16 एप्रिलपासून एसी लोकल सेवांमध्ये वाढ होणार। एसी लोकलच्या 14 सेवांमध्ये वाढ करण्याचा मध्य रेल्वेचा निर्णय। यासोबत मध्य रेल्वे अंडरस्लंग एसी लोकलही वापरात आणणार। मुंबई शहर आणि उपनगरात पार्किंगच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी राज्य परिवहन विभागाकडून शहरासाठी प्रभावी पार्किंग धोरण तयार करण्याच्या उद्देशाने काम सुरू। येत्या 2 महिन्यात विस्तृत अहवाल सादर केला जाणार। मुंबईतील मुलुंड डम्पिंग ग्राउंडवरील कचरा 1 वर्षात काढणार। कचरा काढल्यानंतर 24 हेक्टर मोकळी जागा उपलब्ध होणार। दरम्यान डम्पिंग ग्राउंडवर गोल्फ कोर्स बनवण्याची मागणी। गेटवे ऑफ इंडियाजवळील कुलाबा इथे नवीन प्रस्तावित जेट्टीला दिलेली परवानगी रद्द करण्याची मागणी। वारसा स्थळालाच धोका निर्माण होईल, स्थानिकांकडून भीती व्यक्त। मुंबईतील आरे ते वरळी भुयारी मेट्रो सेवा लवकरच सुरू होणार। दुसऱ्या टप्प्यातील स्थानकांची जवळपास सर्व कामं पूर्ण। CMRS प्रमाणपत्र मिळाल्यानंतर या भुयारी मार्गाचा दुसरा टप्पा प्रवासी सेवेत दाखल होणार।